नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण गाव भागातील लिटिल हार्ट सोसायटी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आज होळीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे. अनेक सोसायटीतील नागरिक या ठिकाणी सहकुटुंब आपल्या मुलं बाळं त्यांच्या समवेत त्यांचे जे काही घरातील व्यक्ती आहे, ज्येष्ठ नागरिक सर्वांसमवेत या ठिकाणी आहेत. एक वेगळा आनंद असतो होळीचा. या ठिकाणी काही परिसरातील नागरिक आहे, आपण त्यांच्याकडे थोडक्यात या होळीच्या सणाविषयी आणि या ठिकाणी जी होळी त्यांनी साजरी केली याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चेतन हे पेटवताना व्हिडिओ घेतलाय का? ते ना सगळ्या सर नमस्कार. आत्ता आपण आपल्या लिटिल हार्ट सोसायटी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण अतिशय छान असा पारंपरिक पोशाखामध्ये येऊन या ठिकाणी होळीचा सण साजरा केलेला आहे. तर नक्की काय सांगाल? आपली प्रथमतः ओळख सांगावी आणि आपली जी सोसायटी त्याचं नाव आणि काय काय उपक्रम नक्की घडतात या ठिकाणी काय काय सांगणार? नमस्कार. आज आपण लिटिल हार्ट सोसायटीमध्ये सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक वर्षी गणेशोत्सव असतील, नवरात्र आणि होळी हे सणसूद साजरे करत असतो. माझं नाव शैलेश प्रभाकर जाधव, लिटिल हार्टचा अध्यक्ष आहे. आणि जे काही आज उत्सव साजरा होतो आहे तर होळीनिमित्त एकच की सर्व जे काही आज आपण वाईट गोष्टींचा जो काही नाश करतो आहे होळीमध्ये आणि चांगल्या गोष्टींचं अवलंबन करणे, स्वच्छतेचं जे आपण अवलंबन करू शकतो त्या पद्धतीने आज हा संदेश सर्वांना लिटिल हार्ट सोसायटीमध्ये आणि इतर तळेगाव वासियांना आपण देऊ शकतो. जेणेकरून आपण जे काही आजूबाजूचा जो काही कचरा असतो किंवा जे काही पालापाचोळा असतो तोच आपण आज जाळला पाहिजे, जेणेकरून प्लॅस्टिक त्याच्यात जाऊ नये आणि स्वच्छतेचा संदेश म्हणून आपण चांगल्या पद्धतीने सर्वांना आपले सण साजरे करता येतील अशी मी सर्वांना विनंती करतो. बरं, थोडक्यात मला सोसायटीबद्दल सांगा. साधारण किती वर्ष झाले सोसायटीला आणि किती नागरिक राहतात या ठिकाणी? आपल्या सोसायटीमध्ये 228 फ्लॅट आहेत. त्या 228 फ्लॅटमध्ये जवळजवळ 1000 कुटुंब इथं वास्तव्यास आहेत. 1000 ते 1200 लोक जी राहतात ती एकदम गुण्यागोविंदाने आणि प्रत्येक सण साजरा करतात. त्यानंतर जे काही आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचे जर काही उपक्रम करायचे असतील, पर्यावरणविषयक असतील, आता शेजारी ऑक्सिजन पार्क केला आहे किंवा बाकीच्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्याच्यात सक्रिय सहभाग आपल्या सोसायटीचा असतो. आणि बरेचसे उपक्रम आपण दरवर्षी सोसायटीमध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी हे सगळे एकत्रितपणे साजरे करत असतो. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद.